पण जरूर ऐका, कारण आयुष्याचं सार आहे. आयुष्यामध्ये जर का आपण जन्म घेतला आहे तर प्रॉब्लेम्स आहेत. मग ते प्रॉब्लेम्स कसे कमी करू शकतो, हे नामातून आपण कसं साध्य करू शकतो, हे तर मी तुम्हाला इथे पुन्हा सांगणार आहे, पण वेगळ्या अँगलने. आणखीन महत्त्वाचं म्हणजे नामस्मरण करताना मध्ये तुम्हाला कोणी डिस्टर्ब करायला आलं त्यावेळेमध्ये, तर त्याला उत्तर द्या. काहीही गरज नाही की मी नाम घेत आहे म्हणून मी त्या समोरच्याची त्यावेळेला विचारणा करणार नाही. कोणीतरी मोठं किंवा लहान किंवा तुमचं लाईफ पार्टनर तुम्हाला कॉल करत असेल, काही असेल, तर तुम्ही जरूर तो घेऊ शकता आणि बोलू शकता आणि पुन्हा तुमचं नामस्मरण चालू ठेवू शकता. कारण आपल्याकडे 7:30 ते 8:30 हा अगदी भरभरून 1 तास असतो, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची डिवाईन पॉवर जागृत करू शकता. डिवाईन लाईट असते आणि अष्टलक्ष्मी कंटिन्युअस आपल्या आजूबाजूला असतात. सगळ्यांचे आपले डोळे आहेत ना, त्यांची अशी कपॅसिटी नाही आहे की आपण त्या एनर्जीज बघू शकतो. पण खूपदा जे एंजल्सना अनुभवतात, जे देवदूतांना अनुभवतात, त्यांना लाईट्समधून अशा गोष्टी कळू शकतात. प्रखरता दिसू शकते. डोळ्यांच्या समोरून खूप सुंदर गोल्डन लाईट, जर का डोळे बंद करून नामस्मरण करत असाल तर दिसेल, पण काम करत असाल तर नक्कीच आपण डोळे बंद करणार नाही. आपण आपलं नाम सुरू ठेवणार आहोत. कोणत्याही क्षणाला नाम घेतलेलं कधीही फुकट जात नाही, हे ध्यानात पाहिजे. आणि नामस्मरण म्हणजेच आपण स्पिरिच्युअलिटीकडे नेणारी एक आपल्यासाठी फार महत्त्वाची पायरी आहे, हे समजून घ्या. कारण पहिली पायरी चढणंच आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ते खूप कठीण वाटतं, कारण प्रश्न असेही आहेत लोकांचे की नामस्मरण करताना सुद्धा त्यांना भरपूर डोक्यामध्ये विचार येतात आणि ते नामस्मरण करू शकत नाहीत. मग त्यांच्यासाठी काय करायचं, तर ते असं आहे की नामस्मरण सुरू केलं की तुम्ही स्वामींचं केलं, तुम्ही गणपती बाप्पाचं केलं, कोणाचंही केलं, त्यांना नंबर जॉईन करा. म्हणजे स्वामी समर्थ 1, स्वामी समर्थ 2, स्वामी समर्थ 3, स्वामी समर्थ 4, स्वामी समर्थ 5, स्वामी समर्थ 6, स्वामी समर्थ 7, स्वामी समर्थ 8, स्वामी समर्थ 9, स्वामी समर्थ 10, स्वामी समर्थ 11, स्वामी समर्थ 12. जर का अशा टेम्पोमध्ये तुम्ही अशा लईमध्ये नाम सुरू केलं तर होतं काय की आपल्याला एक तर काउंटिंग कळेल की आपल्याला 108पर्यंत नाम घ्यायचंच आहे. मग असा 108चा जो स्लॉट बनतो ना, तो आपल्या एकेका परिवारासाठी, परिवारातल्या मेंबर्ससाठी खूप बोनस धरू शकतो. म्हणजे सकाळचे 7:30 ते 8:30 मी नामस्मरण समजा करायला घेतलं, तर आता मी, माझी आई आहे, माझी सासू आहे, कोणासाठी तरी एक नाव घ्यायचं की मी आता हा जो 108चा जो स्लॉट आहे त्या ब्लेसिंग्स मी त्या व्यक्तींना पाठवणार आहे. मग तो 108पर्यंत जे मी म्हणेन ना स्वामीनाम, त्याच्या व्हायब्रेशन अगदी निस्वार्थीपणे तुम्ही म्हणालात तरी त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या. कारण जेव्हा तुम्ही निस्वार्थीपणे त्यांच्यापर्यंत ब्लेसिंग्स पोहोचवताना, तेव्हा स्वामी समर्थ साक्षात तुम्हाला आशीर्वाद देत असतातच. कारण आपल्याला आपला चांगला जो लॉकर आपण उघडला आहे आपल्या ब्लेसिंग्सचा, त्याच्यामध्ये खूप साठवणूक करायची आहे. आणि त्यामुळे असे प्रत्येक, म्हणजे तुम्हाला 2 किंवा 3 मुलं आहेत तर प्रत्येकाचं नाव घ्या. एक 108चं स्लॉट त्याच्यासाठी. मुखातून नाव तर तुम्हीच घेणार आहात, तुम्हाला नकळत ब्लेसिंग्स तर मिळत राहणार आहेत. पण जेव्हा तुम्ही भाव निर्माण करतात ना की मी ह्या XYZ व्यक्तीसाठी आत्ता ह्या क्षणाला हे नाव घेत आहे, तेव्हा त्याचे आणि तुमचे जे संबंध आहेत ना, ते अतिशय सात्विक आणि प्रेमाच्या लहरींमध्ये एक म्हणजे गुंफायला सुरुवात होतात. आणि हळूहळू आपण दिवसागणिक जसं जसं त्या व्यक्तीसाठी ह्या नामस्मरणाच्या हिलिंग एनर्जीज पाठवतो ना, तेव्हा आपल्याला खूप छान अनुभव यायला लागतात. तुम्ही जरूर ते अनुभव घ्या. आपल्यातल्या खूपशा लोकांनी हे अनुभव घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्यांना त्याचे
प्रत्यय येत आहेतच. आणि शक्य असेल तर सगळ्या घरातल्यांनी संध्याकाळी एक वेळेला एकत्र बसून जर का नामस्मरण केलं तर तुम्हाला जॅकपॉट, नक्कीच जॅकपॉट लागेल. कारण जेव्हा आपण एकत्र फॅमिली मेंबर्स बसतो आणि देवाचं नाव घेतो तेव्हा आपल्या घरामध्ये ज्या ऊर्जेचे तरंग प्रवाहित होतात ते तुम्हाला अष्टलक्ष्मीतर्फे तथास्तु, म्हणजे तुमच्या फायनान्शियल ग्रोथला, तुमच्या मार्गात जे जे अडथळे आहेत ते बाजूला करायला एक मोलाची संधी तुमच्यासाठी तयार करू पाहत असतात. त्यामुळे एकत्र नामस्मरण घरातल्यांनी घरातल्यांच्या सोबत, किंवा आपण जे सुरू केलं आहे सकाळी किंवा संध्याकाळी 8 वाजता त्या वेळेमध्ये नामस्मरण, कधीही पण ते सुरू करा. कारण आपल्याला फक्त यशाची कास धरायची आहे, आपला तो हक्क आहे. देवाने, आई जसं कोणत्याही मुलामध्ये हेवे दावे करत नाही प्रेम वाटताना, तसंच देवही आपला मायबाप आहे. त्यांनी आपल्या प्रत्येक अंशासाठी सेम एनर्जीज दिलेल्या आहेत. त्या फक्त आपण काय आहेत एक्सेस करत नाही आहोत, आपण तो वापर करत नाही आहे त्या एनर्जीचा. आपल्याला की नाही तो वापर करता यायला पाहिजे, ते शिकायला पाहिजे. मग ह्यासाठी आणखीन काय काय करायचं आहे ते आपण पुढे बोलूच. पण आत्ता मी तुम्हाला फक्त एक नामस्मरणाची पायरी दिलेली आहे, ती चढा, कारण ती महत्त्वाची आहे. जेव्हा त्या पायरीवर चढाल तेव्हा काय होतं की म्हणजे जसं एखादा आपण म्हणतो ना की एक दगड आहे, तो एक दगड जेव्हा एखादा मूर्तिकार त्यामधून समजा एखादी मूर्ती घडवतो आणि ती मूर्ती मंदिरात जाऊन बसते, आपण त्याच्यासमोर नतमस्तक होतो. तर एखादा दगड ज्याची पायरी बनते आणि ती पायरी आपण समजा मंदिरातल्या देवाला चढताना आपण ती जी पायरी आहे त्या पायरीवरती जेव्हा पाय देऊन पुढे जातो तेव्हा आपण त्या पायरीला सुद्धा खूपदा नमस्कार करतो. म्हणजे काय की आपल्या मनातले भाव आहेत ना ते महत्त्वाचे आहेत. ते भाव लक्षात घ्या आणि नामस्मरण करा. कारण नामस्मरणाशिवाय पर्याय आता आपल्याकडे नाही आहे. नामस्मरण जमत नाही, मला शक्य होत नाही, अशा कुठच्याही सबबी नक्कीच देऊ नका. आणि इतकं सहज आपण केलं आहे नाम की तुम्ही चालता बोलता, तुम्ही तुमचं काम करता करता नामस्मरण करू शकता. आपल्याला कुठे बसायचं आहे, समजा तुमच्या घरी मेड येत असेल, कोणी स्टाफ असेल घरामध्ये काम करण्यासाठी, तर त्यांनासुद्धा ही सवय लावून द्या. म्हणजे त्यांना काय सांगा की तुम्ही जेव्हा घरात याल ना, तुमच्या घरातल्या व्यक्तींचं एखाद्याचं नाव लक्षात घ्या, त्याच्यासाठी आपण ह्या एनर्जीज पाठवू. तुमच्याबरोबर मी पण जॉईंट होते, तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही नाव घ्यायला लागा. कारण समजा जर का ती व्यक्ती मेड तुमची म्हणजे किचनमध्ये असेल, जेवणासाठी जर का ती काम करणारी असेल ना, तर हे जास्त गरजेचं आहे. कारण खूपदा जेवण करणाऱ्या ज्या बायका आहेत त्या त्यांच्या मनामध्ये विचित्र विचार आणून जर का जेवण करत असतील ना, तर ती तत्त्व जी आहेत विचाराची ती तुमच्या जेवणापर्यंत पोचतात, त्यातून पोटात आणि पोटातून पुन्हा आपल्या विचारांमध्ये आणि विचारांमधून पुन्हा आचारांमध्ये येतात. त्यामुळे अशा व्यक्तींना साधारणतः सांगा की बाई जेवण करायला आली आहेस तर 1 तास निदान फोनवरती तरी राहू नकोस. कारण फोनवरती खूपशा गॉसिप होतात आणि त्यातनं पण माणसांची चिडचिड होते कधी कधी आणि भाजी कापत असतात, काही करत असतात. कारण अन्न आहे, ते अन्न हे प्रसाद म्हणूनच ग्रहण करायला पाहिजे, त्यामध्ये सात्विकरित्याच शिजवलं गेलं पाहिजे, तर तुम्हाला त्याचे प्रत्यय हे नेहमी उत्तम येतील. त्यामुळे एक रिच्युअलच आपण म्हणू शकतो की आपण तो लावून घ्यायचा की साधारणतः किचन म्हणजे आपलं जे काही स्वयंपाकघर आहे तिकडे मात्र आपल्याला नक्कीच अशा लहरींनाच स्थान द्यायचं आहे की जिथे मुखातून देवाचं नाव आणि जे जे शिजेल त्याचा नैवेद्य आपण दाखवू आणि त्या नैवेद्यातून म्हणजे त्या प्रसादामधून
आपण स्वतः बऱ्याचशा सात्विक लहरी ज्या ग्रहण करणार आहोत ना, त्या तुमच्या कामामधून मिळालेल्या रिझल्ट्समधून तुमच्यापर्यंत पोहोचतील. म्हणून एक माझी स्वामींची पोस्ट अशी सुद्धा होती इन्स्टावरती की त्याच्यात स्वामी आदेश असा होता की जे तुम्ही शिजवाल घरामध्ये, ऑब्व्हियसली व्हेज, कारण खूप जण नॉनव्हेज खाणारे असतील, माझा कोणावरतीही काही आक्षेप नाही की तुम्ही खाऊ नका, काही करू नका, पण जे तुम्ही शिजवाल व्हेजिटेबलमध्ये काहीही, त्याचा पहिला सुग्रास नैवेद्य आपल्या देवतासमोर नक्की रोज ठेवायला लागा. कारण जेव्हा अन्नपूर्णा ज्या घरामध्ये आपल्याला तथास्तु म्हणते ना, तेव्हा तुम्ही विचार करू शकत नाही. जेव्हा ते ग्रहण करता तो प्रसाद ना, तुमच्याकडून नकळत खूप चांगली कार्य सुरू होतात. आपल्या हातातून नकळत चांगली कार्य घडायला लागतात. आपले विचार प्रगल्भ होतात. कारण त्या अन्नाला आपण जागतो. आपण त्या अन्नाला जेव्हा देवासमोर धरतो, आणि जेव्हा नैवेद्य धरताना तो सुद्धा कसा तर वाफाळलेला असावा, अगदी त्यातून वाफ निघत असावी. त्यात एक भाताची मूठ ही जर का वरणाची असेल तर दुसरी दह्याची ठेवावी. कारण जेव्हा देव वरण भात ग्रहण करतात त्याच्यानंतर शेवटला देव जेव्हा दही भात खातात ना, तेव्हा ते तृप्त होऊन ढेकर देतात. आणि ज्या घरामध्ये साक्षात भगवंत तृप्त होतो, ज्या घरामध्ये साक्षात भगवंत तृप्त होतो, तिथे का नाही आपल्याला भरपूरशा ब्लेसिंग्स भेटणार. कोणतीही वास्तू कधीही बाधित नसते, ती तुमच्या विचारांमुळे ठरत असते. त्यामुळे जेव्हा घरामध्ये आपल्या विचारांमधून, आपल्या आचारांमधून सात्विक लहरीच कंटिन्युअस प्रवाहित होतील, तेव्हा प्रत्येक वास्तू ही मंदिरामध्ये टर्न होईल. नामघोष करता तेव्हा त्या लहरी पुन्हा 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 जागृत होतात. जसं आपण मोबाईल चार्ज करतो की नाही प्रत्येक वेळेला, आणि पुन्हा मोबाईल वापरायला रेडी होतो, त्याप्रमाणेच नामाचं महत्त्व आहे. कारण आपण जेव्हा नामाच्या लहरींमध्ये तल्लीन होतो, आपण जेव्हा कोणतंही काम सुरू करताना पहिलं देवाचं नाव घेतो, आपण गणपतीची स्थापना करतो, याचं कारणच हे आहे की त्या विशिष्ट लहरी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आपण त्यांचं इन्व्होकेशन करतो. आपण त्यांना आवाहन करतो की आता तुम्ही माझ्यासाठी, मला आशीर्वाद देण्यासाठी इथे या. आणि जेव्हा रोज तुम्ही हे करत जाता, तेव्हा ते घर, ती वास्तू ही मंदिर समान होते. आणि मग त्या वास्तुपुरुषाला सुद्धा आपण सांगतो की ह्या मंदिरामध्ये तू आम्हाला स्थान दिलं आहेस, या मंदिरामध्ये आम्ही आहोत, सुखात आहोत, समृद्धीमध्ये राहत आहोत, आणि आमच्या मुखातून, आमच्या विचारातून फक्त चांगल्या गोष्टी बाहेर पडत आहेत. त्यासाठी आम्ही तुझे कोटी कोटी धन्यवाद मानत आहोत. जेव्हा तुम्ही असं आपल्या वास्तुदेवतेला बोलता, तेव्हा तुम्ही तुमच्या कुळदेवतेचे नकळत भरपूर आशीर्वाद घेता. त्यामुळे नेहमीच रोज आपण जेवण करतो, रोज आपण ते जेवतो. आपण जेवण्याच्या आधी एक ताट नैवेद्याचं जरूर काढा. ते नैवेद्याचं ताट, त्यातील जो प्रसाद सगळ्यांच्या ताटामध्ये थोडा थोडा वाढा, जेणेकरून सगळ्यांना ते प्रसाद ग्रहण करता येतील. आणि घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण जेव्हा आपलं दैवत मानतो, मग तुमचे त्या व्यक्तीशी कोणतेही खटके असो किंवा माझं त्या व्यक्तीशी पटत नाही, पण तेव्हा असं समजायचं की ती व्यक्ती आपल्या उंबरठ्याच्या आत आली ना, ती नारायण स्वरूप आहे.
व्यक्ती आपलं दैवत आहे, तेव्हा आपल्या मनामधले कोणतेही वाईट विचार त्या व्यक्तीबद्दल असले तरीही ते बंद करायचे, लॉक करायचे आणि ती चावी अगदी अशा ठिकाणी समुद्रात फेकून द्यायची की आपल्याला ते वाईट विचाराचे लॉकर कधीही उघडायचे नाही आणि उघडावे लागणार नाही. कारण जर का ती व्यक्ती आपल्याकडे आली आहे तर आपलं काहीतरी देणं आहे, आपलं काहीतरी कर्तव्य आहे, हे नेहमी ध्यानात ठेवायचं. आपल्या कर्तव्याला चुकू नये आणि मोठ्यांचा आपण रिस्पेक्ट, मोठे काही जास्त एक्सपेक्ट करत नाहीत आपल्याकडनं. एक थोडेसे चांगले शब्द आणि थोडंसं अटेन्शन एवढंच एक्सपेक्टेशन असतं, तर आपण तेवढं देऊच शकतो नक्कीच. आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. जसं आपण स्वामींचे घेतो तसेच आपल्या घरामध्ये जे प्रेझेंट आहेत त्यांना दुखवू नका. दुसरी गोष्ट, नामाचं जे महत्त्व आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे सांगेन. आत्ता जे मी तुम्हाला काही सांगितलं, कारण मी ओघामध्ये व्हिडिओ बनवते, माझा काही असा टॉपिक कनेक्टेड कधीच तुम्हाला दिसणार नाही की मी ह्या एकाच गोष्टीवरती प्रामुख्याने काहीतरी चर्चा करत आहे. कारण मी कोणती स्क्रिप्ट लिहून बसत नाही की मला हे बोलायचं आहे. साधारणतः थोडेसे मुद्दे असतात, तो मुद्दा घेते, पण ज्या क्षणाला माझी एंजल असते माझ्याबरोबर, ती सांगते की मला तुम्हाला काय डिलिव्हर करायचं आहे ते आपण डिलिव्हर करत असतो. तुम्हाला त्यातून काय घ्यायचं आहे हे तुम्ही घ्यायचं आहे. कारण मी भलेही तुम्हाला 1000% माझ्या साईडने द्यायचा प्रयत्न करेन, पण समोरचा व्यक्ती घेताना त्यांनी 100% घेतलं नाही तर त्यात माझा दोष नाही. कारण मी स्वतःमध्ये आयुष्यामध्ये खूप बदल करत आहे आणि माझेसुद्धा आयुष्यामध्ये वेगवेगळे अनुभव होते, कटू आठवणी होत्या. त्या सगळ्या बाजूला सारून ज्या स्वामी पोस्ट आहेत, ज्या मेडिटेशनमध्ये आपोआप जे संदेश येतात, आपोआप काहीतरी आदेश मिळतात, त्या उतरवते, त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. कारण सगळ्यात महत्त्वाचा स्वामींचा मला आलेला जो आदेश आहे तो असा आहे की मला समोरच्याच्या कर्मामध्ये काहीही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. जर का मी तुला एखादं काम दिलं आहे तर ते काम तुझं आहे, ते तुझ्यासाठी आहे, ते तुला करायचं आहे. परिस्थितीला दोष देऊ नकोस की हा करत नाही, तो करत नाही, मीच करते. नाही, जर ते तुला सांगणं आलं आहे तर ते तुला करायचं आहे. हा जो आदेश, हा क्लिअर कट रेकी मेडिटेशन करताना आलेला संदेश मी फॉलो करत आहे. त्यामुळे जे पोस्ट आपण पाठवतो त्या जगायला शिका. कारण लाईफ खूप बदललं आहे आता. पूर्वीसारख्या गोष्टी आपल्या राहिल्या नाही आहेत. माणूस खूप बदलला आहे, खूप त्याचे विचार बदलले आहेत, खूप प्रगल्भ झाले आहेत. पण जेव्हा माणूस प्रगल्भ होतो आहे ना, तेव्हाच त्यांनी स्वतःचे पाय घट्ट जमिनीवर रोवून ठेवणं हे खूप गरजेचं आहे. स्वामी पुन्हा असंही सांगतायत की ज्या व्यक्तीचं जे कर्म ते मी बघेन, तू बघू नकोस. म्हणजेच आपण अनाठाई सल्ला कोणाला देऊ नये. म्हणून मी खूपदा इन्स्टावरती असंही सांगते की जर का काही प्रश्न लिहिले आहेत ना, तर प्लीज आधी माझे व्हिडिओ बघा. कारण मी सुद्धा कुठेतरी सुरुवात केली होती, माझ्याही प्रचंड चुका होत्या. त्या चुका सुधारत मी आज जे काही तुमच्यासमोर मांडत आहे ते खूप क्रिस्टल क्लिअर आहे. कारण प्रत्येक क्षण हा शिकण्यासाठी आहे आणि तो मी शिकत आहे. जेव्हा शिकते, जे काही मिळतं ते मात्र वाटायचं आहे, हा दुसरा आदेश आहे.
त्यामुळे ते स्वतःकडे ठेवायचं नाही, ते वाटूनच खायचं. मग जेव्हा ते वाटलं जातं तेव्हा तुम्ही काय घेता हे तुम्हाला ठरवायचं आहे. चूक बरोबर सांगणं मी योग्य नाही, कारण ते तुम्हाला ठरवायचं आहे की मला कोणता मार्ग निवडायचा आहे. योग्य मार्ग कठीण हा असतोच, पण तो खूप पुढे नेणारा असतो. कोणत्याही व्यक्तीला गृहीत धरून चालू नका, कोणावरतीही जबरदस्ती करू नका, जास्त अपेक्षा ठेवू नका. कारण अपेक्षेचं ओझं जसं समोरच्यावर लादलं जातं ना, आणि जेव्हा ते पूर्ण केलं जात नाही तुम्ही तितकेच तुटता. म्हणून नामाची साथ घ्यायची, म्हणून नामस्मरण करायचं. कारण एक विशिष्ट टेम्पोमध्ये राहण्याचं काम आपल्या शरीराला गरजेचं आहे. या क्षणाला ते नामातून आपण साधू शकतो. साधना अतिशय सोपी आहे. पुढे पुढे अजून रिव्हील होईलच आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कसं वागायचं आहे. त्यामुळे साधारण जे जे सांगितलं आहे ते तुम्ही कसं घेता आहेत त्याच्यावरतीच तुमचं पुढचं आयुष्य आहे. त्यामुळे नीट राहा, छान राहा. पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करतेच आहे, आणखीन काही वेगळ्या अँगलने. कारण कुठेतरी मला तुमच्यापर्यंत ते मेसेज पोचवायचे आहे. ती कळकळ समजून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे मी पहिल्यांदा सांगितलं होतं, मानसिक शांतता ही जास्त गरजेची आहे. मानसिक समाधान हे मनातून शांतता असेल तरच आपल्याला लाभणार आहे. मग ती कशी मिळवायची, त्यासाठीच आपलं चॅनल आहे. त्याच एनर्जीज मला तुमच्यापर्यंत पाठवायच्या असतात. मी फक्त एक माध्यम आहे. मी स्वामी चरणाची धूळ आहे आणि या उपर काही नाही.